48 मध्ये चुनरिया चित्रपटातल्या सावनाया या गाण्यानं त्यांनी म्हणजे चित्रपटातल्या सांगीतिक कारकिर्दीला आपल्या सुरुवात केली होती. अष्टपैलू असं त्यांचं एक सांगीतिक प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सध्या गायिका प्रियांका बर्वे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रियांका जी आपल्या सगळ्यांसाठी खरं तर अतिशय दुःखाचा असा दिवस आहे, काळा दिवस आहे. आशाताई आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्यात. एका घरातली एक मोठी ताई जावी असा आजचा दिवस आहे खरं तर. खरं सांगू मला मला अजून या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे आता 2 मिनिटापूर्वी मला ही बातमी कळली आणि मला अजून हे थिंकिंग व्हायलाही वेळ लागतोय. पण मला व्यक्तच होता येत नाहीये एवढं इतका मला ऍक्च्युली आता धक्का बसलाय. पण मी असं म्हणेन अशी अशी गायिका परत होणे नाही जशा लताबाई आणि आशाबाई आपल्यासाठी होत्या. मला वाटत नाही अशा गायिका परत अशी गायिका होणं शक्य नाही आता. आणि मला मला माझ्याकडे शब्द नाहीयेत. मी भाग्यवान समजते की त्यांच्या समोर मला गायची बरेच वेळा संधी मिळाली, त्यांचा आशीर्वाद मिळाला, त्यांची कौतुकाची थाप मला मिळाली. पण आजचा दिवस खरंच म्हणलात तुम्ही तसं सगळ्या संगीत सृष्टीसाठी काळा दिवस आहे. आणि मला नाही व्यक्त होता येते शब्दामध्ये. नक्कीच एखादी प्रियांका खरंच जी घरातली अतिशय आपली खरं ताई तर जावी जड आहे. असं. हो, मी तेच म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की तुम्हाला त्यांच्यासमोर गाता आलं, त्यांची कौतुकाची थाप मिळाली, त्यांचे आशीर्वाद मिळाले, ते सगळे एक आता तुमच्यासाठी संचित आहे. आयुष्यभराचं काहीतरी आपल्याला मिळाले असं वाटतंय ना. अगदीच अगदीच. आणि पण मला असं वाटतं की त्या खूप पूर्ण आयुष्य जगल्या. म्हणजे खूप त्यांनी जे काही आयुष्य घालवलं ते अप्रतिम असं संगीत आपल्याला दिलं. इतकी सुंदर सुंदर गाणी दिली आणि शी वॉज ऑलवेज फुल ऑफ लाईफ. आणि गाण्याबरोबरच त्यांना खायला घालण्याची किंवा या सगळ्या गोष्टींची छोट्या छोट्या गोष्टींची एवढी आवड होती. आणि ते खूप शिकण्यासारखं आहेत या गोष्टी की फक्त गाणंच नाही तर त्यांच्यात एक सळसळतं चैतन्य होत्या त्या लिटरली. आणि द मोस्ट वर्सटाईल सिंगर दॅट वी हॅव एव्हर हॅड. त्यामुळे त्या इन्स्पिरेशन आहेत आमच्या सगळ्यांसाठी आणि कायम असतील. नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी आणि एक हो माझी आजी मालती पांडे बर्वे आणि आशाताई आजीच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. आजीची गाणी म्हणजे खेड्यामधले घर कौलारू हे त्यांनी गायलंय आणि आजीनीही गायलंय. अशा सुद्धा बऱ्याच आठवणी आहेत. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या आठवणींचा आपल्याकडे आता एक संचित असणार आहे. प्रियांकाजी खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर सध्या आपल्यासोबत गायिका बेला शेंडे या सुद्धा जोडले गेलेले आहेत. बेलाजी आपण पाहतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. आपल्या सगळ्यांनाच खरं तर एक मोठा धक्का बसलाय. या धक्क्यातून सावरण्यासाठी तितकाच वेळ जाईल. पण तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल?